नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांचे पवित्र चरित्र। नाथ संप्रदाय हा भारतातील एक प्राचीन आणि महान आध्यात्मिक संप्रदाय मानला जातो। या संप्रदायातील 9 महान सिद्ध पुरुषांना नवनाथ म्हणून ओळखले जाते। असे मानले जाते की भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी नाथ संप्रदायाची स्थापना केली। त्यांच्याकडून प्राप्त झालेले ज्ञान मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी पुढे जगभर पसरवले। नवनाथांनी योग, भक्ती, साधना आणि मानवसेवेचा संदेश दिला। नवनाथांमध्ये मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्तृहरीनाथ, रेवणनाथ, चारपटीनाथ आणि नागनाथ यांचा समावेश होतो। प्रत्येक नाथाने आपल्या तपश्चर्या आणि सिद्धीद्वारे लोकांचे कल्याण केले। मत्स्येंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मानले जातात। त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांनी योगविद्येचा प्रचार केला। गोरक्षनाथांनी अनेक चमत्कार करून लोकांना धर्म आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला। नवनाथांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि वाईट प्रवृत्तींना विरोध केला। त्यांनी लोकांना सत्य, प्रेम, दया आणि सदाचार यांचा मार्ग स्वीकारण्याचा उपदेश केला। त्यांच्या शिकवणुकीमुळे अनेक लोकांचे जीवन बदलले। महाराष्ट्रात नवनाथ भक्तीला विशेष महत्त्व आहे। अनेक भाविक श्रद्धेने नवनाथ भक्तिसार आणि नवनाथ चरित्र यांचे वाचन करतात। असे मानले जाते की श्रद्धेने नवनाथांचे स्मरण केल्यास संकटे दूर होतात आणि मनाला शांती प्राप्त होते। नवनाथ महाराजांचे जीवन आपल्याला सांगते की खरा धर्म म्हणजे मानवतेची सेवा, ईश्वर भक्ती आणि सदाचार। त्यांच्या चरित्रातून आपल्याला संयम, श्रद्धा आणि आत्मविश्वास यांची प्रेरणा मिळते। चला तर मित्रांनो, आपणही नवनाथ महाराजांच्या पवित्र शिकवणीचा स्वीकार करूया आणि आपल्या जीवनात चांगले विचार, चांगली कर्मे आणि ईश्वर भक्ती वाढवूया। श्री नवनाथ महाराज की जय। अलख निरंजन। धन्यवाद।